विधानसभेची मतपेरणी करण्यासाठी नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि पुणे शहरातील सर परशुराम महाविद्यालयाच्या या मैदानावरती नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। मोठी जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। महायुतीचा प्रचार जो आहे तो नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जातो आहे। जर आपण पाहिलं तर महायुतीचे बॅनर जे आहेत ते सध्या सभास्थळाच्या बाहेर लागलेले आहेत। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तोही तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जर आपण पाहिलं तर बॅनरवरती विकासाचं निशान, लाडकं धनुष्यबाण असं स्लोगन जे आहे ते आपल्याला यावरती पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये धनुष्यबाण जो आहे तोही पाहायला मिळतोय। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला दिसतोय, कारण की या ठिकाणी राज्यभरातून त्याचबरोबर इतर महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। महायुतीच्या प्रचारासाठी सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार जे आहेत ते या सभेस ठिकाणी येणार आहेत आणि आज नरेंद्र मोदी या सभेतून कशा पद्धतीने विरोधकांवरती त्याचबरोबर महाविकास आघाडीवरती टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी जे आहेत तेही या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळं आजच्या सभेतून नरेंद्र मोदी पुणेकरांसाठी काय खुश खबर देतात, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती कशा पद्धतीने टीका करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आतमध्ये कोणालाही सोडलं जात नाही आहे। त्यामुळं आजच्या सभेतून नरेंद्र मोदी कशा पद्धतीने मतपेरणी करतात हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरावर साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।